मुंबईमध्ये भाजप 5,000 नमो वॉरियर्स तयार करणार असल्याची माहिती आहे। भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्स निवडले जाणार आहेत। तर लोकसभेसाठी भाजपचे 5,000 युवा कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 100 महाविद्यालयातील 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल। तर प्रत्येक महाविद्यालयातून 50 युवक आणि युवतींची निवड केली जाणार आहे। नमो वॉरियर्सला कामासाठी भाजप मानधन सुद्धा देणार आहे। तर लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी शक्कल पाहायला मिळते। युवा वॉरियर्सवर पंतप्रधान मोदींच्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे। तर भाजपकडून पुन्हा एकदा आता एक नवी रणनीती या ठिकाणी आखण्यात आल्याचं बोलावं लागेल, कारण मुंबईमध्ये भाजप 5,000 नमो वॉरियर्स तयार करणार आहेत आणि हे सर्व महाविद्यालयीन तरुण असतील अशी माहिती समोर येते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? पुन्हा एकदा भाजपकडून जे लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय आणि यावेळेला जे महाविद्यालयीन तरुण तरुणी आहेत त्यांच्यावर जबाबदारी असेल पंतप्रधान मोदींच्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची अशी सुद्धा कळत आहे। तर ही नमो वॉरियर्सची जी योजना आहे ती नेमकी काय? निश्चितच फरा, आपण जर पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतर पुन्हा दुसरं एक सेशन झालं होतं ते परीक्षा पे चर्चा। म्हणजे सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं काम पंतप्रधान करत आहे। याचं कारण आहे की जवळपास 14% मतदार जे आहेत देशातील ते 18 ते 21 वयोगटातील आहेत। या उलट 18 ते 35 वयोगटातील जी तरुण आहेत आणि युवक आहेत त्यांची संख्या जर पाहिली तर जवळपास 40% अधिक आहे। त्यामुळे जर लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर या मतदारांवरती प्रभाव टाकणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आता 18 ते 21 वयोगटामध्ये नमो वॉरियर महाविद्यालयांमध्ये तयार केले जातील। हे नमो वॉरियर आहेत ज्यांच्यावरती पंतप्रधानांच्या आधीच प्रभाव दिसून येत आहे। सातत्याने तरुण आहेत, ते पंतप्रधानांच्या प्रेमात आपण पाहिलेलं आहे आणि मग त्याचंच रूपांतर आहे ते मतदानामध्ये कशा प्रकारे करता येईल यासाठी भाजपने याच वयोगटातील आता नमो वॉरियर निवडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। हे नमो वॉरियर पंतप्रधानांच्या योजना असतील, राम मंदिराचा मुद्दा असेल, अशा वेगवेगळ्या ज्या भाजपने आतापर्यंत यशस्वीरित्या राबवलेल्या योजना आहेत त्या सर्वसामान्य मतदारांपर्यंत घेऊन जातील। विशेषतः 18 ते 35 वयोगटातील मतदारांपर्यंत घेऊन जायचं काम करतील। विभागामध्ये हे जे विद्यार्थी आहेत ते काम करतील, त्यासाठी त्यांना मानधनही देण्याची योजना आहे ती आता भाजप पुढे आणत आहे। त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर मुंबईमध्ये 6 मतदारसंघ पाहिले आणि महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ पाहिले, हे जिंकण्यासाठी आता भाजपने ही नवी शक्कल लढवलेली आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।